पेट्रोल पंपावर लूटमार करणाऱ्या आरोपींना अवघ्या 3 तासात अटक। स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन तळेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई। 4 एप्रिल रोजी तळेगाव दशासर ते पुलगाव महामार्गावर ग्राम नागपूर येथे असलेल्या राघव पेट्रोल पंप येथे काम करणाऱ्या सेल्समन राहुल धनराज धोरते वय 23 वर्षे राहणार सालोड, सार्थक नगराडे वय 19 राहणार जळका यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकून त्यांना धक्काबुक्की करून एका खोलीत बंद केले व पेट्रोल विक्रीचे जमा झालेले अंदाजे 3 ते 4 लाख रुपये नगदी अज्ञात 2-3 इसमांनी जबरीने हिसकावून नेल्याची माहिती दूरध्वनीद्वारे पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापक अभय नरेश राऊत राहणार जळका पटाचे यांनी तळेगाव पोलीस तसेच डायल 112 वर कॉल करून सुद्धा माहिती दिली। नंतर पेट्रोल पंप मालक श्री संतोष प्रेमचंद मुंदडा वय 54 राहणार धामणगाव रेल्वे यांना सुद्धा घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली। त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अपराध क्रमांक 120/25 कलम 309(4) भारतीय न्याय दंड संहिता अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली। पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी वापरलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको वाहनाचा शोध सुरू केला। तसेच जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यात नाकेबंदी लावण्यात आली। दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा अमरावती व पोलीस स्टेशन तळेगाव दशासर पोलीस अधिकाऱ्यांना पंपचे व्यवस्थापक व सेल्समन यांना विचारपूस करताना त्यांच्या कथनीत तफावत येत असल्याचे निदर्शनास आले। त्यावरून संशय निर्माण झाल्याने सेल्समन व मॅनेजर यांना घटनाबाह्य सखोल विचारपूस करण्यात आली असताना सर्वप्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता पेट्रोल पंप मॅनेजर अभय नरेश राऊत राहणार जळका, राहुल धनराज धोरते वय 23 वर्षे राहणार सालोड यांनी संगनमत करून आपले सहकारी ऋतिक शंकर टेकाम वय 22 राहणार येनस यांचे इको वाहन वापरून समित चंद्रकुमार कणसे वय 27, श्रावण उर्फ लहाने राजेंद्र कणसे वय 19 राहणार येनस यांच्या मदतीने घटना केली असल्याची कबुली दिली। त्यानुसार 5 आरोपींना तत्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी इको जप्त करण्यात आली। चोरी गेलेली रक्कम एकूण 3,06,000 नगदी आरोपींकडून जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक रामेश्वर धोडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव करीत आहेत। या संदर्भात अमरावतीचे पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद यांनी अधिक माहिती दिली। स्टेशन हद्दीमध्ये राघव पेट्रोल पंपावर ते रॉबरीच्या घटना झालेली आहे म्हणून असा माहिती पडला। जो माहिती एकदा आली की तात्काळ कंट्रोल रूमनी सगळे एरियाजला नाकाबंदी लावायची आहे असा इन्स्ट्रक्शन्स दिली होती आणि सोबत ठाणेदार तळेगाव दशासर SDPO चांदूर रेल्वे PILCB आणि त्यांचे टीम सोबत तिथे पोहोचले आणि त्यांनी ते चौकशी सुरू केली आणि चौकशी करताना असा संशय आला की तिथे पेट्रोल पंपावर काम करणार एक माणूस जे सेल्समन आहे आणि त्यांच्यासोबतच्या जे पेट्रोल पंपावरच्या जे मॅनेजर आहे त्यांची काही स्टेटमेंट आणि जवाबमध्ये काही फरक आहे म्हणून असं वाटला। तर टीम्सनी ते दोन्ही माणूसला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली आणि सखोल चौकशी दरम्यान त्यांनी कबुली दिली की ते दोन्ही माणूस मिळून इतर आणखी 3 आरोपीसोबत हे पूर्ण घटना केलेली आहे आणि ते 5 आरोपीला अटक पण केलेली आहे आणि त्यांनी वापरलेली 5 मोबाईल आणि जे 4 व्हीलर आहे ते पण ताब्यात म्हणजे रिकव्हरी केलेली आहे। आणि आत्ता जे चोरीचं जे कॅश आहे 3,06,000 त्यांची रिकव्हरीचा प्रयत्न सुरू आहे। अमरावती ग्रामीण डिस्ट्रिक्टच्या पॉप्युलेशन आणि जॉग्राफिकल एरिया बघून हे मोठी डिस्ट्रिक्ट आहे आणि इथे लोकसंख्या पण जास्त आहे। हे बघून माननीय पालकमंत्री अमरावती जिल्हा बावनकुळे साहेबांच्या आदेशावर आणि त्यांच्या सजेशनावर आम्ही पूर्ण जिल्ह्याच्या जे आहे ते आढावा घेतली आणि त्याप्रमाणे 5 नवीन पोलीस स्टेशनचा प्रस्ताव केलेली आहे। 2 नवीन पोलीस स्टेशन अंडर धारणी तहसील आणि 2 नवीन पोलीस स्टेशन अंडर चिखलदरा तहसील अँड 5वी जे आहे ते नवीन परतवाडा ग्रामीण पोलीस स्टेशन ची प्रस्ताव बनून
त्यांची एकदा खात्री करून ते शासनाकडे थ्रू वरिष्ठ ऑफिसर्स थ्रू शासनाकडे पाठवलेली आहे. रामनवमीचा उत्सव आहे ते सगळ्याबद्दल मोठी उत्सव आहे आणि सगळे माणूस ते जल्लोष ते घेऊन ते साजरा करणार आहे. त्या कम्युनली इश्यू बघून आम्ही आमच्या स्तरावर बंदोबस्ती तयारी केलेली आहे. ऑलमोस्ट सगळे पोलीस स्टेशनला प्रॉपर बंदोबस्त दिलेली आहे आणि इतर लोकल पोलीस स्टेशन सोडून बाहेरून होमगार्ड आणि SRPFच्या बल पण आलेली आहे आणि त्यांना पण बंदोबस्तला लावलेली आहे. तर आय एम व्हेरी कॉन्फिडंट की ते रामनवमीचा जे उत्सव आहे उद्याचा ते 100% शांततापणे पार पाडणार अशी आमची कॉन्फिडन्स आहे. आणि आम्ही नागरिकांना पण विनंती करतो आणि रिक्वेस्ट करतो की तुम्ही पण ते सणोत्सव खूपच जल्लोष सारखा मानवा आणि असा काय करू नका की तुमच्या स्वतःच्या धर्माच्या किंवा इतर धर्माच्या लोकांच्या काही विठंबना किंवा काही असा करू नका अशी माझी विनंती आहे.